महात्मा ज्योतिराव फुले सुंदर मराठी भाषण. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण एका महान समाजसुधारकाची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. 11 एप्रिल हा दिवस केवळ एक तारीख नाही, तर तो अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा आहे. महात्मा फुले हे नाव म्हणजे समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्याय यांना दिलेले थेट आव्हान होय. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्र आणि अतिशूद्रांना माणूस म्हणून मान मिळत नव्हता, त्या काळात ज्योतिराव फुले यांनी धाडसाने समाजातील चुकीच्या प्रथांविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी समाजाला दाखवून दिले की शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. त्यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि इतिहास घडवला. त्या काळात हे पाऊल उचलणे म्हणजे जणू क्रांतीच होती. महात्मा फुले यांनी केवळ शिक्षणच दिले नाही, तर त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी, विधवांच्या पुनर्विवाहासाठी आणि बालविवाहाच्या विरोधातही मोठा लढा दिला. त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समाजातील खोट्या रूढी परंपरांना आव्हान दिले. त्यांचे विचार स्पष्ट होते: सर्व माणसे समान आहेत, कोणताही भेदभाव मान्य नाही. मित्रांनो, फुले यांचे कार्य हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नव्हते. आजही त्यांच्या विचारांची गरज तितकीच आहे. आज आपण आधुनिकतेच्या युगात जगत आहोत, पण अजूनही समाजात अनेक ठिकाणी भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्याय दिसून येतो. अशा वेळी फुले यांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आजच्या युवकांनी महात्मा फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला पाहिजे. शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांचा सन्मान आणि समानतेचा विचार हे आपल्या जीवनाचा भाग बनवायला हवा. आपल्याला जर खऱ्या अर्थाने फुले यांना अभिवादन करायचे असेल, तर त्यांच्या विचारांना आचरणात आणले पाहिजे. महात्मा फुले म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. आपण शिक्षण घेऊ, एकत्र येऊ आणि अन्यायाविरुद्ध लढू. हाच त्यांच्या जयंतीचा खरा अर्थ आहे. शेवटी मी एवढेच सांगू इच्छितो की महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते, एक क्रांती होते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपण एक न्याय, समतावादी आणि प्रगत समाज निर्माण करूया. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.